नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, देशात काँग्रेस पक्ष असेल किंवा समाजवादी पक्ष असेल, जे स्वतःला सेक्युलर म्हणवतात, ते पक्ष कसे ढोंगी आहेत याचं एक ढळढळीत उदाहरण आता समोर आलेलं आहे। उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात समाजवादी पक्षाच्या एका महिला आमदारानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं। त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला, त्यांनी जो न्याय दिला त्याबद्दल त्यांनी आभार मानले। तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना ही गोष्ट इतकी झोंबली की त्यांनी त्या आमदाराला पक्षातून काढून टाकलं। एकीकडे पीडित वंचित यांच्या मागे उभा राहणारे आम्ही असं ऊर बडवून प्रचारात सांगायचं आणि समाजात संभ्रम निर्माण करून आपल्या पक्षाचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी निवडून आणायचे आणि त्यांच्यावर जो अन्याय होतो त्या अन्यायाबद्दल सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करायचं। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या उत्तर प्रदेशमधल्या ज्या आमदार आहेत पूजा पाल यांच्याकडे बघून म्हणावं लागेल। त्याचं कारण असं आहे की मित्रांनो, अंगावर काटा येईल, या पूजा पाल यांचा विवाह झालेला होता आणि विवाहानंतर 9 दिवसानंतर त्यांचे पती जे त्यावेळी आमदार होते राजू पाल यांची हत्या करण्यात आलेली होती आणि ज्याचा एन्काउंटर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने केला। अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांनी मिळून ही हत्या केलेली होती। राजू पाल यांच्या लग्नाला केवळ 9 दिवस झालेले होते आणि ज्या आता आमदार आहेत विद्यमान समाजवादी पक्षाच्या पूजा पाल यांना विधवा व्हावं लागलेलं होतं। प्रयागराज आणि त्या परिसरात या अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची प्रचंड दहशत होती आणि या दहशतीचे अनेक जण बळी गेलेले आहेत। त्या दहशतीच्या माध्यमातून अनेक पीडित त्या परिसरामध्ये आहेत आणि या अतिक अहमदची दहशत मुळातून मोडून काढण्याची हिम्मत ही योगी आदित्यनाथ सरकारनं दाखवली आणि पोलीस चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झाला। हा जो अतिक अहमद आहे आणि त्याचा भाऊ अशरफ हे दोघंही समाजवादी पक्षाचे नेते होते आणि या अशरफचा पराभव पूजा पाल यांचा जो पती होता मृत झालेला, त्याचा खून केला तो राजू पाल यांनी केलेला होता आणि हा पराभव पचला नाही, त्या रागातून त्यांनी ही हत्या केलेली होती। त्यानंतर पूजा पाल यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्या समाजवादी पक्षाकडून आमदार झाल्या। आमदार झाल्यानंतर मनामध्ये ही सल होती की आपल्या पतीची ज्यांनी हत्या केलेली आहे ते सगळे अजूनही व्यवस्थित आहेत, जिवंत आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही, ही सल त्यांच्या मनामध्ये होती आणि ती कारवाई योगी आदित्यनाथ यांनी केली। केवळ अतिक अहमद असं नाही तर अनेक अतिक अहमदसारखे नामचीन गुंड उत्तर प्रदेशमधले दादागिरी जे करत होते आणि समाजामध्ये दहशत माजवत होते, त्यांची दहशत योगी आदित्यनाथ यांनी मुळातून काढून टाकली आणि आज उत्तर प्रदेशमधला सर्वसामान्य नागरिक तिथं मोकळा श्वास घेतोय। स्त्रिया अत्यंत सुरक्षितपणे उत्तर प्रदेशमध्ये वावरताना आज आपल्याला बघायला मिळतात आणि या योगी आदित्यनाथ यांच्या कारवाईचं स्वागत, कौतुक पूजा पाल यांनी विधानसभेच्या सत्रात केलं म्हणून अखिलेश यादव यांना मिरच्या लागल्या। अखिलेश यादव यांनी काय केलं तर पूजा पाल यांनी शिस्तभंग केली, पक्षाची शिस्त पाळली नाही म्हणून त्यांना पक्षातून त्यांची हकलपट्टी केली। या एका कृतीतून समाजवादी पक्षाची मानसिकता काय आहे, समाजवादी पक्ष कुठल्या विचारांच्या लोकांना पोचतो, कुठल्या विचारांच्या लोकांवर अवलंबून आहे आणि काय पद्धतीनं तिथलं राजकारण समाजवादी पक्ष आत्तापर्यंत करत आलेला आहे हेच यातून स्पष्ट होतं। योगी आदित्यनाथ यांनी तिथली ही जी यादवांची दहशत होती ती दहशत मोडून काढलेलीच आहे, काही शिल्लक ठेवलेलं नाही आता। त्यामुळं एक प्रकारे अखिलेश यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा तिळपापड हा झालेला आहे। त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सध्या आता काही शिल्लक राहिलेलं नाही, त्यामुळे योगी बाबांनी सगळं मोडून काढलेलंच आहे। वाईटाला वाईट म्हणण्याची हिम्मत आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत ही असावी लागते असं आपण म्हणतो आणि एक महिला आमदार म्हणून पूजा पाल यांनी ही हिम्मत दाखवली। त्यामुळे आज पूजा पाल यांचं उत्तर प्रदेशमध्ये कौतुक होते आणि अखिलेश यादव यांच्या या निर्णयाचा निषेध केला जातोय। कारण एका महिलेचा पती लग्नानंतर केवळ 9व्या दिवशी त्याला 25 शूटर पाठवून 5 किलोमीटर पळवून गोळ्या झाडून त्याला मारलं जातं, त्यावेळेला त्या पूजा पाल यांची अवस्था काय झाली असेल याबद्दल विचार न केलेला बरा आणि त्याला योगी आदित्यनाथ यांनी यमसदनी पाठवलं, त्याबद्दल त्यांनी त्यांचं कौतुक केलं। तर आज पूजा पाल यांना पक्षातून त्यांची हकलपट्टी केली। दुर्दैव म्हणावं लागेल की एका बाजूला इतकी मोठी कारवाई ज्या आयुष्यामध्ये या अखिलेश यादव आणि त्यांच्या पक्षाला कधी जमली नाही किंबहुना त्यांच्या पक्षानेच असले गुंड पुंड पोचले, मोठे केले, आज त्याचा बिमोड हा योगी आदित्यनाथ करतायत।
उत्तर प्रदेशमधला सर्वसामान्य नागरिक योगी आदित्यनाथ यांना धन्यवाद देतोच आहे, मात्र आता समाजवादी पक्षातले आमदारसुद्धा योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करायला लागलेले आहेत. आणि या प्रकरणामध्ये तर पूजा पाल या स्वतःच पीडित होत्या, त्यानंतर आमदार झाल्या. त्याआधी एक पीडित स्त्री होत्या आणि एक पीडित स्त्री म्हणून त्यांना जो न्याय मिळाला त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, आभार मानणं, कौतुक करणं हे काही गैर नाही. आणि ते केलं म्हणून त्यांच्यावर कारवाईची वेळ आली, ठीक आहे, यातून फार काही नाही. समाजवादी पक्षाचा जो खरा चेहरा आहे, खरी मानसिकता जी आहे ती मानसिकता आज लोकांच्या समोर आलेली आहे आणि पूजा पाल यांनी ती लोकांच्या समोर आणलेली आहे असं म्हटलं तर ते इथं चुकीचं ठरू नये. निवडणुका आल्या की जातीचं राजकारण करायचं. पूजा पाल यासुद्धा एक मागासवर्गीय समाजातल्याच आमदार आहेत आणि त्यांच्या पतीचा खून झालेला होता, तर त्यांना न्याय मिळण्यासाठी अखिलेश यादव यांच्या पक्षानं आणि अखिलेश यादव यांनी स्वतः काय प्रयत्न केले तर काहीच प्रयत्न केले नाहीत. उलट भारतीय जनता पक्षाचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांनी पूजा पाल यांना न्याय दिला, ही वस्तुस्थिती आहे आणि ती स्वीकारता येत नाही. कारण सत्य नेहमी कटू असतं आणि ते सहन होत नाही, तशी परिस्थिती आज अखिलेश यादव यांची झालेली आहे. म्हणून पूजा पाल यांच्यावर कारवाई झालेली आहे. हीच साधारण मानसिकता ही काँग्रेस पक्षाची आहे. त्यामुळंच काँग्रेस असेल किंवा समाजवादी पक्ष असेल यांचं मेतकूट जमलेलं आहे आणि देशात काय ती इंडी नावाची आघाडी तयार झालेली आहे. काही फरक पडणार नाही. देशातील जनता ही सुज्ञ आहे, सगळं जाणून आहे आणि योग्य वेळी योग्य तो निर्णय सुज्ञ जनता घेत असते. तेच वारंवार दिसून आलेलं आहे. त्यामुळे नेहमी निवडणुकांमध्ये तोंडावर पडण्याची वेळ काँग्रेस असेल किंवा हे असले समाजवादी पक्षासारखे पक्ष असतील यांच्यावर आलेली आहे. सुधारणार नाहीत, विचार सोडणार नाहीत, मानसिकता सोडणार नाहीत, तर हीच गत होणार, त्याला पर्याय नाही. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.